तिकडे धाराशिव जिल्ह्यातील उमरगामध्ये प्रचार शिगेला पोहोचताय। उमरगा नगर परिषदेमध्ये तिरंगी लढत सध्या पाहायला मिळते। शिंदेंची शिवसेना, भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आता राजकीय रंगत वाढलेली आहे। नाही, मी सामान्य जनतेच्या जोरावर ही निवडणूक लढवतोय। ही निवडणूक लढवत असताना मला माहिती आहे समोर दोन्ही उमेदवार हे धनदांडगे उमेदवार आहेत। त्यांच्या समोर माझं निभाव लागणार नाही असं सामान्य लोकांच्या आशीर्वादावर मी सामान्य जनतेचा प्रतिनिधी म्हणून निवडणूक लढवतोय। मी सामान्य कुटुंबातील असून माझ्या मागे कोणतेही आमच्या पक्षाशिवाय इतर कोणतेही पाठबळ नाही आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही शिवसेना आणि मनसेची ही पहिली ट्रायल युती आहे। राजसाहेब उद्धवसाहेब एकत्रित आल्यापासून महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आम्ही उमरग्यात हा प्रयोग करतोय। अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे। या शहरामध्ये लोकांच्या खूप साऱ्या अपेक्षा आहेत। ज्या पद्धतीनं मागच्या कार्यकाळामध्ये या नगरपालिकेचा कारभार राहिलेला आहे, आमच्या शिवसेना पक्षाकडून खूप चांगल्या खूप मोठ्या अपेक्षा या जनतेला आहेत। लोकांचं प्रत्येक गोष्टीवर, प्रत्येक अडचणीवर, प्रत्येक प्रश्नावरती कसं समाधान करता येईल याच्यावरती आमचा भर राहणार आहे। भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना संघर्ष करायची सवय आहे आणि संघर्ष इतक्या वर्षापासून करत आल्यामुळं आम्हाला भारतीय जनता पार्टीला सर्व नेते मंडळींना जनतेनेच सांगितलेलं आहे की आपण यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या मार्फत इलेक्शन लढवा आणि त्यामुळं मी नगराध्यक्षपदाचा फॉर्म भरलेला आहे आणि मी निवडणूक अध्यक्षपदाची लढवत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।